नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 13 मार्चचा भाग आलेला आहे बरं का. तर हा भाग सर्वप्रथम देऊन टाकते. आपलं ठरलं तर मग या मालिकेचा भाग आलेला नाहीये अजून. तर बघा, नंदिनी जीवाला अशी सावरते आणि खोलीमध्ये आणते, कारण तो प्रचंड दारू प्यायलेला असतो आणि नशेत असतो. नंदिनीने त्याला अगदी व्यवस्थितपणे असं झोपवलंय. दारूच्या नशेमध्ये जीवा बरळत असतो, मला सहन होत नाहीये, खूप दुःख होतंय. हे सगळं नंदिनी ऐकते आणि विचार करते, जीवा जीवा दारू पिणाऱ्यातले वाटत नाहीत, आज का प्यायले असतील? या लग्नाचा त्यांना खूप त्रास होतोय का? त्यांनी हे लग्न मनापासून केलं असेल की नाही? आता असे प्रश्न नंदिनीच्या मनात येतात. पण तरी सुद्धा ती जीवाला तिथे अशी झोपवते आणि मग त्या खोलीतनं निघून जाते. जीवा दारूच्या नशेत असल्यामुळे लगेच त्याला झोप लागते, असं काहीतरी दाखवलंय त्यांनी. नंदिनी जीवाला झोपवून त्या खोलीतून आता निघून जाते. इकडे या मानिनीताईंना म्हणजे पार्थच्या आईला काही झोप येत नसते. त्या सारख्या विचार करत असतात. आता त्यांचे मिस्टर जागे होऊन म्हणतात, काय ग मानिनी, काय झालं? अगं अशी जागी का? काय झालं मानिनी? त्यावर मानिनीताई म्हणतात, काही नाही हो, काही नाही झालं. त्यावर हे म्हणतात, अगं काही नाही झालं कसं? बायको आणि बायका जेव्हा काही नाही असं म्हणतात ना, तेव्हा नक्कीच काहीतरी झालेलं असतं. सांग ना मानिनी, अगं काय झालंय? तुला बरं वाटत नाहीये का? त्यावर त्या उत्तर देतात, काही नाही हो, कालपासनं खूप काळजी वाटते हो पोरांची. अहो काय होऊन बसलंय बघा ना आपल्या घरामध्ये. पार्थ काल रात्रीपासनं व्यवस्थित जेवलेला नाहीये आणि आपला जीवा तर एकदम शांत होऊन बसलाय. आज जीवा किती उशिरा आला घरात माहितीये? पार्थला तर असं वाटतंय जीवाने नंदिनीशी लग्न केलं तर का केलं? आपल्या जीवाने कुठल्या परिस्थितीत हा निर्णय घेतलाय? मनाचा मोठेपणा दाखवलाय त्याने. पार्थला कळत नाहीये हो, बिचारा आपला जीवा लग्नाच्या दिवसापर्यंत माझ्या अवतीभोवती घोटाळत होता, हसत होता, मजा मस्ती करत होता. त्याला कशी बायको हवी तेही मला रंगून रंगून सांगत होता जीवा. आता या मानिनीताईंना एक प्रसंग तिथे आठवलाय. लग्नामध्ये जीवाने सांगितलं होतं ना त्यांना की माझ्यासाठी तू कशी बायको बघशील ग आई? मग त्या म्हणतात, तुझ्यासाठी नंदिनी सारखीच बायको बघेल मी, तुला समजून घेणारी. तेव्हा जीवा म्हणतो, अगाई तू माझ्यासाठी झणझणीत मसाला बघ ना, आपल्या घराला छान फ्लेवर येईल की नाही? आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात. या मानिनीताईंना ते सगळं आठवतं आणि त्या आता त्यांच्या मिस्टरांना म्हणतात, बघा ना हो, आपल्या घरात हसत खेळत वावरणारा माझा जीवा कसा कोलमडलाय हो, खूप दुःखी झालाय. फक्त त्याच्या मनातल्या मनात बोलतोय आणि जीवा तर कोणाशी काहीच बोलत नाहीये. दिसतं हो जीवाच्या डोळ्यामध्ये हे सगळं. आता पार्थचे वडील उत्तर देतात, अगं मानिनी, हे सगळं जे काही झालंय ना त्यामुळे पार्थ जीवा दोघेही खूप दुःखी झालेत ग. आणि कसं असतं मानिनी, प्रत्येकाची रिॲक्ट व्हायची एक पद्धत असते. मला सांग, काव्या आणि नंदिनी त्या दोघी सुद्धा शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतायत ना. म्हणजे काव्या थोडीशी आहे तापट, पण नंदिनीकडे बघ ना किती समजूतदार आहे, सगळं शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करतेय ती. काव्याला हे सगळं झेपतच नाहीये ग. मग त्यावर मानिनीताई म्हणतात, झेपण्यासारखं आहे का हो काही? त्यावर ते म्हणतात, अगं नाहीच आहे, खरंच नाहीये. अगं मानिनी, मी म्हणूनच सांगतोय ना की अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी दिलेला पर्याय आपण बघूयात ना, त्याचा विचार करूया. म्हणजे एक्झॅक्टली काव्याने जे विचार केलाय ना घटस्फोट देण्याचा, तोच विचार हे पार्थचे वडील करतात. पण आता हे त्या मानिनीताईंना आवडत नाहीये. त्या म्हणतात, तुम्ही पुन्हा पुन्हा तेच का बोलताय? तुम्हाला किती वेळेला सांगितलं मी, गाठी सुटत नसतील तर त्या काय तोडून टाकायच्या नसतात हो. तर असो, एवढाच काय तो यांचा प्रसंग दाखवलाय. आता पुढच्या प्रसंगामध्ये काव्याला झोप लागलेली असते गाढ, आणि झोपेमध्ये ती ऍक्च्युली एक गोड स्वप्न बघते. स्वप्नामध्ये ती अशी छान झोपलेली आहे, सजलेली आहे, नटलेली आहे आणि तिची रूम पण सजलेली आहे. बहुधा तरी तिला जीवासोबत तिचं लग्न झालंय असं काहीतरी व्हिज्युअलाइज होतंय स्वप्नामध्ये. जीवा तिच्यासाठी छान कॉफी करून आलाय आणि तिला आग्रह करतोय, काव्या कॉफी पिना, स्पेशल केली आहे तुझ्यासाठी. त्यावर काव्या म्हणते, अहो थँक्यू, मला माहिती नव्हतं लग्न केल्याचे एवढे फायदे असतात. काव्याला जीवा म्हणतोय की तू फक्त सांग तुला काय खायचंय लंचमध्ये, डिनरमध्ये. काव्या म्हणते, एवढं सगळं करणार आहेस तू माझ्यासाठी?
जीवा म्हणतो आयुष्यभर करणार आहे. आता ही त्याला थँक्यू म्हणून मिठी मारते आणि म्हणते लव्ह यू जीवा. जीवा देखील तिला आय लव्ह यू टू असं म्हणतो. पण हे काय, आता ती कॉफीचा एक सिप घेते आणि बाजूला बघते तर तिच्या बाजूला पार्थ असतो. पार्थ तिला म्हणत असतो घेताय ना कॉफी, आणि तो तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. हे सगळं खूप भयंकर वाटतंय काव्याला आणि ती झोपेतनं खाडकन जागी होते. जीवाच्या जागी पार्थ, नाही हे मी स्वप्नातही इमॅजिन करू शकत नाही. कदाचित अशा विचारामुळे तिला एकदम जाग येते आणि ती घाबरून उठते. आता इकडे तिकडे बघते तर सगळे झोपलेले आहेत. आता काव्याला घाम आलेला असतो. ती विचार करते बापरे, नाही मला आता घटस्फोट घ्यावाच लागेल. काही झालं तरी मी एखादा वकील बघते आणि घटस्फोट घेऊन टाकते. उद्याच या कामाला लागते मी. काव्याने हा विचार केलाय आणि खरंच ती सकाळी सकाळी त्याच कामाला लागली आहे. पण आता पुढचा प्रसंग अतिशय सुरेख आहे बरं का. काल जसा पार्थ आणि नंदिनीचा प्रसंग पाहिला ना तुम्ही, अगदी तसा. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, प्रत्येकाच्या स्वभावाच्या इतक्या सुंदर छटा या मालिकेत दाखवल्यात ना त्यांनी, अगदी सुरेख. तर आता जीवा पहाटे पहाटे उठलाय आणि त्याला उठल्या उठल्या आठवतं की अरे देवा, आपण रात्री दारू पिऊन आलो होतो आणि नंदिनीने आपल्याला सावरलं आणि कदाचित इकडे खोलीमध्ये आणलं असेल आणि आणलं आहे असं त्याला व्हिज्युअलाइज होतं. आणि ते सगळं आठवून त्याला आता ऑकवर्ड फील व्हायला लागतं. जीवाच्या मनामध्ये आता जरा गिल्टी वाटतंय त्याला. पण तो आधी त्याचा शर्ट बघतो उघडा. त्याला असं वाटतं की नंदिनीने बघितलं नसेल ना टॅटू. पण हे काय, तेवढ्यात नंदिनी आली आहे तिथे 2 ग्लास घेऊन. आता प्रथम दर्शनी बघता ती दारू वाटते. मला सुद्धा तसंच काहीतरी जाणवलं. पण जीवा आता नंदिनीकडे बघतच राहतो. नंदिनीने खूप सुरेख समजवलंय बरं का जीवाला. जीवा म्हणतो नंदिनी हे काय आहे. नंदिनी म्हणते अहो घ्या. तेव्हा जीवा म्हणतो तू दारू आणलीयस. त्यावर नंदिनी इकडे तिकडे बघते आणि म्हणते हो दारूचे. काल रात्री तुम्ही पिऊन आला होतात ना, दारूचेही. अहो फरक इतकाच आहे, काल तुम्ही एकटे प्यायलात, आज आपण दोघे मिळून पिऊयात ना, घ्या. आता नंदिनी तो ग्लास तोंडाला लावणार. तेवढ्यात जीवा म्हणतो तू. तेव्हा नंदिनी म्हणते हो मी. अहो काय झालं मग जीवा, मी की नाही आता ठरवलंय जे तुम्हाला आवडतं ना ते सगळं मी करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी तोच विचार करत होते, तुम्ही काल का प्यायला असाल. जीवा म्हणतो मला खूप ताण आला होता ना, त्यामुळे. आता तो जरासा असं हळूहळूच बोलतोय बरं का नंदिनीशी. नंदिनी म्हणते बरोबर आहे, तुम्ही स्ट्रेसमध्ये होतात ना, अगदी साहजिक आहे. मग तर तुम्ही दारू पिले ते अगदी बरोबर केलंय. पण एक सांगू का तुम्हाला जीवा, मला सुद्धा खूप स्ट्रेस आलाय. म्हणूनच ठरवलं ना मी की आज आपण दोघांनी मिळून दारू प्यायची आहे. घ्या. आता पुन्हा एकदा नंदिनी असा तो ग्लास तोंडाला लावणार. तेवढ्यात जीवा म्हणतो अगं ए नंदिनी थांब. नंदिनी म्हणते अरे असं काय करताय, माझ्या हातातला ग्लास बाजूला का घेताय. तुम्हीच आता म्हणालात ना दारू पिल्यामुळे दुःख हलकं होतं. नाही म्हणजे टेन्शन तुम्हाला पण आलंय आणि टेन्शन मला पण आलंय. टेन्शनवर हा एकमेव पर्याय असेल तर आपण दोघांनी मिळून दारू प्यायला पाहिजे ना. असं काय करताय जीवा, अहो मी तुम्हाला कंपनी द्यायला आली आहे, घ्या. त्यावर जीवा म्हणतो अगं नंदिनी दारू वाईट असते ग. मग नंदिनी म्हणते अरे तुम्हीच तर मगाशी म्हणालात की दारू पिल्याने दुःख स्ट्रेस कमी होतो. मला स्ट्रेस कमी करायचा आहे, आपण दोघे मिळून पिऊयात ना दारू. ठीक आहे. आता नंदिनी ती दारू पिणार. तेवढ्यात जीवा तिचा हात पटकन धरतो आणि खूप वेळ दोघं एकमेकांकडे बघतात. मग नंदिनी त्याच्याकडे बघते जीवाकडे आणि सुरेख उत्तर देते त्याला. एका पॉइंटला जीवाला खूप असं शरमल्यासारखं होतं. मग नंदिनी त्याला म्हणते नंदिनीने एवढं सुरेख उत्तर दिलंय बघा जीवाला, इस बात पे तो 1 लाईक बनता है ऑडियन्स. नंदिनी म्हणते जीवा दुःख एवढं हलकं नसतं की ते दारूच्या एका घोटाने विसरलं जाईल आणि ते एवढं जडही नसतं. दारू आपल्या नाही तर आपण दारूच्या तळाशी जाऊन बसावं. जीवा तुम्हाला तुमची चूक कळली आहे ना, ह्यातच सगळं आलं. घ्या काढा आहे हा. असं म्हणल्यावर जीवा नंदिनीकडे बघतच राहतो. नंदिनी म्हणते अहो घ्या हो, मी सुद्धा आज काढाच घेणार आहे. आता जीवा तो काढा त्याच्या हातात घेतो आणि त्याला एका क्षणाला खूप छान वाटतं बरं का की नंदिनी किती समजूतदार आहे. आता तो काढा पितो. नंदिनी ती सुद्धा काढा पिते. दोघेही एकमेकांकडे बघतात. आता नंदिनी स्माईल करून म्हणते ह्याची चव छान आहे ना. तर आता जीवा फक्त तिच्याकडे बघतच राहतो. आता नंदिनी म्हणते तुम्ही प्या हं, मी आलेच.
आईंना मदत करून, असं म्हणून आता ती त्या खोलीतून निघून जाते. काय म्हणता मंडळी, किती छान इम्प्रेस केलं ना नंदिनीने जीवाला. आता पुढे बघत राहा काय काय घडलंय. आजचा सीन ऑफ द डे असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय सुरेख प्रसंग. जीवा नंदिनीच्या या कृत्यामुळे इम्प्रेस झालाय आणि तो तिच्याकडे बघतच राहतो आणि एका क्षणाला त्या काढ्याच्या ग्लासकडेही बघत राहतो. आता पुढे काय होईल याची उत्सुकता लागून राहिली आहे, नाही का? तर बघा, या मानिनीताई चहा टाकत असतात सगळ्यांसाठी आणि काही काही करत असतात किचनमध्ये. तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, आई सॉरी मला जरा उशीरच झाला. मी ह्यांना काढा द्यायला गेले होते. मी म्हटलं खाली येऊन चहा करेल पटकन, पण तेवढ्यात तुम्ही हरकत नाहीये, तुम्ही बसा ना आई, मी करते ना चहा. आता या मानिनीताई स्माईल करतात. आता ही नंदिनी विचारते, काय झालं आई? तेव्हा मानिनीताई म्हणतात, तुला खरं सांगू का नंदिनी, हसणार नाहीस ना माझ्यावर? नंदिनी म्हणते, नाही हो आई, सांगा ना. मग मानिनीताई म्हणतात, अगं सकाळी सकाळी किचनमध्ये मी एकटीच असते. गेल्या काही वर्षातनं मी असंच जरा इमॅजिन करत होते ग, की मी चहा करते आणि तेवढ्यात नवीन नवीन लग्न झालेली माझी सून येते घाई गडबडीत आणि म्हणते, सॉरी आई मला उशीर झाला, मी करते ना चहा, तुम्ही बसा. आणि अगदी तसंच झालं बघ, माझं स्वप्न पूर्ण झालं ग नंदिनी. आता नंदिनी गोड हसते. नंदिनी आता स्माईल करते बरं का त्यांच्याकडे बघून आणि त्या मानिनीताईंना म्हणते, आई चहासाठी हे भांडं जरा छोटं होईल ना, नाही म्हणजे आपल्या घरात बरीच जण आहेत. त्यावर मानिनीताई म्हणतात, अगं नाही नाही, म्हणजे एवढं भांडं पुरेसं आहे. आणि काय आहे ना, काल तू उत्साहामध्ये सगळ्यांसाठी चहा केला म्हणून मी काही बोलले नाही, पण आपल्या घरात ना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आहेत बाई. पण अगं चहा आम्ही 4घे जणच पितो. आमचे हे वसुताई आणि मंजुताई, आम्ही 4 जण चहा पितो. आणि मिथून भाऊजी, आम्हाला 4घांना भरपूर आलं घातलेला मस्त उकळलेला चहा लागतो. आपली श्रेया आणि पिहू त्या काही चहा कॉफी पित नाही. मंजुताईंना लिंबू पिळून कोरा चहा आवडतो. रम्याला कॉफी आवडते आणि पार्थला आता पटकन ही म्हणून जाते नंदिनी, सिनेमन कॉफी आवडते ना त्यांना. आता ती असं बोलल्यानंतर तिलाच असं ऑकवर्ड वाटतं आणि तो प्रसंग पुन्हा आपल्याला व्हिज्युअलाइज केलाय. ती पार्थसाठी कॉफी शिकते ना, नवीन त्यांचं लग्न ठरलेलं असतं तेव्हा, तर ते सगळं तिला आठवतं हॉटेलमधले प्रसंग, पार्थ सोबतचे भेटीचे. आता ती सगळी प्रसंग सावरत म्हणतात, अगं कळेल तुला हळूहळू सगळ्यांच्या आवडीनिवडी. मग हळूच नंदिनी म्हणते, आणि यांना काय आवडतं? मग आता या मानिनीताई म्हणतात, अगं जीवानं तो पक्का चहाबाज आहे बरं का. अगं कधी कधी त्याचा मूड असला ना तर त्याच्या हाताने चहा करतो तो, आणि तो खूप छान चहा करतो बरं का. पण त्याचा मूड चांगला असेल ना तेव्हाच. पण काय ग नंदिनी, तुला काय आवडतं, चहा की कॉफी? नंदिनी म्हणते, मला चहाच आवडतो. आमच्या घरामध्ये सगळेजण चहाच घेतात. नंदिनी असं म्हटल्यावर मानिनीताई म्हणतात, अगं बाई तू घराचा विषय काढलास तेव्हा आठवलंय मला, अगं तुझे आई वडील येणार आहेत तुम्हा दोघींना घेऊन जायला. काव्या उठली का बघतेस का तू? म्हणजे तिचा आवरलं असेल तर एक काम कर, तू इथे राहू दे सगळं. तिला म्हणजे तू तिच्याशी जाऊन बोल, आजच्या दिवस मी हे सगळं करते, चालेल का तुला? आता नंदिनी म्हणते, बरं बरं हरकत नाही आई, मी आलेच. असं म्हणून आता ती काव्याकडे जाते बरं का नंदिनी. तर काव्या आपली घोड्यावरच असते. ती घटस्फोटासाठी वकील शोधते. तिने सोशल साईट्सवरती बऱ्याच वकिलांचा नंबर शोधलाय. आता ती विचार करते, काय करू, या वकिलाला फोन करू का? नाही नाही, हा वकील मला लवकर घटस्फोट देणार नाही. अरे हा एक चांगला वकील दिसतोय. तिच्या मोबाईलमध्ये बघते ती आणि विचार करते, केवढे मोठे ऑप्शन आहेत, पण कुठल्या वकिलाला मी फोन करू? कुठला वकील मला लवकरात लवकर घटस्फोट देईल? अरे हे नितीन जाधव, अरे हे तर प्रियंकाचे वडील दिसत आहेत, अरे माझ्या मैत्रिणीचेच वडील आहेत. म्हणजे मला जास्ती मदत होईल ना घटस्फोट घ्यायला यांची. मला वाटतं मी यांनाच फोन करावा, पण मी आधी प्रियंकाला फोन करू का? काय करू? अरे मला कन्फ्यूज होत आहे. आता काव्या प्रत्येक वकिलाचे नंबर ट्राय करायला घेणार. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते, काय ग काव्या, काय करतेस, कोणाशी बोलत होतीस? आता काव्या नंदिनीने असं विचारल्यावर तिला तिरसटच उत्तर देते. काव्या म्हणते, काय प्रॉब्लेम आहे ताई, आता मी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही हे तूच ठरवणार आहेस का? मग नंदिनी म्हणते, असं काय करते ग काव्या, किती चिडचिड करतेस ग. अगं मी सहजच विचारलं होतं तुला. अगं किती गोड आहेस तू काव्या, शहाणी आहेस, समजूतदार आहेस. माझी काव्या खूप गुणी आहे. तुझ्या मतांवर तू पूर्वी ठाम असायचीस ना काव्या. इतका आक्रस्ताळेपणा मी पूर्वी कधीच बघितलं नाही ग तुझ्यामध्ये. तुला इथे कोणी काही बोललेलं पटतच नाही. काव्या तू प्रत्येक वेळेला चिडचिड करतेस.
हे बघ काव्या, 2 दिवसापूर्वी जे काही घडलंय त्यामुळे सगळेच खूप डिस्टर्ब झालेत, सगळं बिघडून गेलंय ग काव्या. पण ऐक ना ग माझं, अगं मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की सगळ्यांचा शांतपणे विचार कर काव्या. अगं अशी चिडचिड करू नकोस. मला तर वाटतंय की तू तुझ्या ह्या लग्नाला एक चान्स द्यायलाच हवा. असं बोलल्यानंतर काव्याला खूप राग येतो नंदिनीचा. काव्या आता नंदिनीकडे डोळे वटारून बघायला लागते. आता तिला हे सगळं असह्य झालंय आणि त्यातनं तिची बहीण म्हणते की तू लग्नाला एक चान्स दे. म्हणजे ती पार्थला 2 मिनिटं सुद्धा डोळ्यासमोर सहन करू शकत नाहीये, तर ती आयुष्यभर कशी सहन करेल. आता मात्र तिला राग आलाय तिच्या बहिणीचा आणि ती डोळे वटारते नंदिनीकडे आणि तिथून निघून येते. अक्षरशः चालली जाते, हॉलमध्ये येते. पण हॉलमध्ये आल्या तिचे आई वडील आलेले तिला दिसतात. आता आई वडील आल्या काव्याला बघतात. तिची आई पटकन काव्याला बघून अशी आनंदित होते. आता काव्या तिच्या आई वडिलांना बघते, पण तिला काही विशेष आनंद झालेला नाहीये. काव्या तिच्या या सगळं जे वाटोळं झालंय त्या सगळ्याला तिच्या आईवडिलालाच जबाबदार धरतीये बहुतेक तरी. त्यामुळे आईवडिलांना बघूनही तिची रिॲक्शन अतिशय वेगळी होती. म्हणजे तिने तिच्या आईचा झटकलाय हात, तिला राग आलाय आईचा. पण त्या उलट नंदिनी ती आईला बघते आणि खूप रडते आणि पटकन तिच्या आईला बिलगते. पण काव्या मात्र पलीकडे तोंड करून घेते. असं काहीतरी फरक आहे या दोन्ही बहिणींमध्ये. पण बघा, शेवटी वडील ते वडीलच असतात. आता वडिलांचा सगळा जीव मुलींमध्येच असतो. तिच्या वडिलांना म्हणजे काव्याच्या वडिलांना फार वाईट वाटलंय. आता ते काव्याकडे सारखे बघतायत. पण तरी सुद्धा नंदिनी त्यांच्या जवळ असून सुद्धा त्यांना अपेक्षा आहे की काव्याने सुद्धा त्यांना असंच काहीतरी रिॲक्ट करावं. काय ना प्रेक्षकांनो, काही काही प्रसंग असे नुसते दाखवले जातात, पण त्याचा आपल्याला अर्थ जे मला माझ्या परीने कळतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. तुम्हाला आवडत असल्यास एखादा लाईक नक्की द्या आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. म्हणजे या मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला दररोज ऐकायला मिळतील माझ्या आवाजामध्ये. तर पुढे बघा, आता या मायलेकींची भेट झालेली असते, पण तरी तिथे वसू आत्या येतात बरं का आणि खूप अपमान करतात यांचा. आल्या म्हणतात, अगं बाई शारदा, अचानक अशी कशी आलीस इथे. आता काही लोक असे असतात बरं का, विघ्न संतोषी म्हणजे सासरी असे लोक असतात, त्यांना उगाचच मिठाचा खडा टाकायची सवय असते. आता वसू आत्या तर विलनच या मालिकेमध्ये. आता त्या असं बोलल्यानंतर काव्याला येतो राग. आता काव्याला बहुतेक अपेक्षित असेलच की वसू आत्या वाटेल तसं बोलणार आहे पुढे, म्हणून तिने आधीच डोळे लावून घेतलेले आहेत. असो, तर आता काव्याचे वडील म्हणतात, आम्ही मांडव परतनीसाठी मुलींना घ्यायला आलोय. त्यावर वसू आत्या म्हणतात, अगं बाई, एवढं सगळं झालंय तरी तुम्हाला रीतीभाती पाळायच्या आहेत का. नाही, एवढ्या विचित्र परिस्थितीत लग्न झालंय तरी पण तुम्ही या रीतीभाती पाळताय. मग तुमच्यात आणि गाववाल्यात फरक तो काय राहिला. त्या गाववाल्यांना जीव जाईपर्यंत परंपरा पाळायची होती आणि आता तुम्हाला सुद्धा. बिचारे काव्याचे आई वडील मुलीचे आई वडील आहेत ना, त्यामुळे शांतपणे या वसू आत्याचे टोमणे टामणे ऐकून घेतात. आता ही वसू आत्या पुढे म्हणते, बापरे, किती ऑकवर्ड वातावरण होतं आहे अजून सुद्धा, तरी पण तुम्हाला रीती पाळायच्या आहेत का. आता नंदिनीला फार कसं तरी होतं बरं का. रम्या सुद्धा बाजूलाच उभी आहे. वसू आत्या पुढे म्हणतात, गंमत काय माहितीये का, तुम्हाला पाळायच्यात सगळ्या रीतीभाती, पण तुमच्या मुलींना एकही रीत पाळण्यात इंटरेस्टच नाहीये बरं का. काव्या आता वसू आत्याकडे रागाने बघते. नंदिनी तिला डोळ्याने अशी खुणवते की गप्पा बस, काही बोलू नकोस. वसू आत्या घराणे करतायत आता मुद्दाम या दोन्ही पोरींचे आणि म्हणतात, कशा बाई, एवढं समजवलं या पोरींना पण त्यांनी एकही रीत पाळलेली नाहीये. खूपच उद्धट आहेत तुमच्या मुली. हा शब्द ऐकल्यावर नंदिनीला नवलच वाटतंय वसू आत्याचं. त्यावर वसू आत्या म्हणतात, काय ग बाई शारदा, काय संस्कार केलेत ग तू तुझ्या मुलीवर. आता काव्याला फार राग येतोय बरं का वसू आत्याचा. राग येण्यासारखंच बोलतायत ह्या. असो, पण आता काव्याने काही केलेच आहेत तसे प्रताप, त्यामुळे वसू आत्याला तोंडसुख घेण्याचा चान्स मिळालाय. मग आता वसू आत्या पुढे म्हणतात, अगं बाई, लग्न करून घरी आली तुझी पोरगी. अगं दोन्ही पोरींना म्हणलं गृहप्रवेश करताना उखाणा घ्या. गृहप्रवेश करतानाच दोघींची नाटकं चालू झाली होती. एकीने सुद्धा उखाणा घेतला नाही. त्यावर नंदिनी म्हणते, वसू आत्या प्लीज. आता वसू आत्या म्हणतात, काय वसू आत्या, अगं नंदिनी, तू आली नव्हतीस गृहप्रवेशाच्या वेळेला, तू उशिरा आलीस, तुला माहिती नाही. अगं ही तुझी बहीण काव्या, हिने काय केलं माहितीये. अगं गृहप्रवेशाचा कलश हिने अक्षरशः उडवून लावला, पायाने लाथाडला हिने फुटबॉल सारखा.
आता काव्याचे गाणे ऐकून तिचे आई वडिलांची रिॲक्शन काहीतरी अशी झाली आहे. आता वसू आत्या म्हणतात, अशी पोरगी आहे, फुटबॉल सारखा उडवून लावला बाई तो अगं बाई, माझ्यावर विश्वास नसेल तर रम्याला विचारा, नाही तर तुझ्या बहिणीलाच विचार ना काव्याला. आता काव्याला इतका राग आलेला असतो ना. कसं असतं प्रेक्षकांना, काही काही लोकांना माहित असतं की आपण कुठे केव्हा कसं ऐकवावं, म्हणजे लोक गपचूप ऐकून घेतील. वसू आत्या बरोबर चान्स मारतात आणि 4 चौघात सुनवतात. पण असो, हा भाग संपलाय बरं का इथे. आता पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. आता या माहेरी गेल्यात दोन्ही पोरी, तेव्हा आरुषी म्हणते, आई आज काव्याच्या आवडीचे जेवण बनव हं. त्यावर काव्या म्हणते, माझ्या आवडीचं काही करायला यांच्यात ताकद आणि इच्छा आहे का हे विचार त्यांना. आई वडिलांवर नाराज आहे काव्या. आता ही काव्या घटस्फोट घेतल्याशिवाय राहणार नाहीये, पण नंदिनी आणि जीवाचा घटस्फोट होता कामा नये, म्हणून तिने काहीतरी एक कागद कापलाय आणि त्या कागदाकडे बघून हसतीये. आता काय करतेय कोणास ठाऊक, पण नंदिनीने तिच्या आई वडिलांना सांगितलंय की जीवाचे माझ्यावर उपकार आहेत, काहीही झालं तरी मी हे लग्न टिकवणार आहे. खरं तर प्रेक्षकांनो, आता उत्सुकता त्या क्षणाची आहे ज्या क्षणाला काव्याला वाटेल की पाठ सोबत घटस्फोट घ्यायचा नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा हं. आजचा भाग आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठरलं तर मग या मालिकेचा भाग आज सुद्धा उशिराच येणार असं दिसतंय. तो भाग आला, एपिसोड आला की आपल्या दुसऱ्या चॅनलवर प्रदर्शित होईल. चला तर मग भेटूयात उद्या नवीन भागासहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.